आणि फ्लोएम असतात. कोणाकडे? टेरिडोफाइट कडे, जे की ब्रायोफाइट आणि अल्गी कडे नसतात. मग ते ट्रान्सपोर्ट कसं करतात? ते डायरेक्ट नरिशमेंट घेतात पाण्यातून, ते आपण बघितले. त्यांचं रिप्रोडक्शन दोघांचं जे आहे टेरिडोफाइट आणि ब्रायोफाइटचं दोघांचं पाण्यामध्ये होतं. मेल फिमेल गॅमेट येतो आणि पाण्यामध्ये फर्टिलायझेशन फ्युजन जे काही म्हणतो आपण ते होतं. ठीक आहे. फक्त एक्सेप्शन काय आहे की टेरिडोफाइट मध्ये जे होतं ना फ्युजन होतं पाण्यामध्ये, पण नंतर जो झालेला स्पोरोफाइट, झायगोटचा स्पोरोफाइट जो तयार झालेला असतो ना तो फिमेल प्लांट वरती येतो. एवढाच डिफरन्स आहे, तेवढा लक्षात ठेवा बस, बाकी काही नाही. सगळ्यात पहिलं काय असतं, सेक्शुअल रिप्रोडक्शनच्या 3 स्टेप असतात. पहिलं असतं मेल फिमेल गॅमेटोफाइट तयार होतं कोणत्या पण प्लांट मध्ये असं, फक्त एल्गिटेड, जिम्नोस्पर्म, एंजिओस्पर्म. सगळ्यात पहिले मेल फिमेल गॅमेट तयार होतात, एकत्र येतात, फ्युजन होतं, त्यांचा झायगोट तयार होतो, झायगोटचा होतो स्पोरोफाइट, स्पोरोफाइटचा गॅमेटोफाइट, पुन्हा मग गॅमेटोफाइट गॅमेट तयार करतं, असं सायकल चालू असते. ठीक आहे. एवढं ठेवा, कारण की आता आज जे आपल्याला बघायचं ना, लिंक जी आहे ती लक्षात घ्या तुम्ही. कोणता पण प्लांट जेव्हा फर्टिलायझेशन होतं, आता काही जणांचं पाण्यात होतं, काही जणांचं इनसाइड आउटसाइड होतं, बरोबर आहे, फ्युजन फर्टिलायझेशन. तर त्याचं सगळ्यात पहिले होतो झायगोट फर्टिलायझेशन झाल्यावरती, बरोबर आहे. आणि नंतर झायगोटचा होतो स्पोरोफाइट, स्पोरोफाइटचं मिओसिस होऊन त्याचं होतं गॅमेटोफाइट. एवढं लक्षात ठेवा. हे बघा, मिओसिस होतं आणि स्पोरोफाइट अंडरगो रिडक्शन डिव्हिजन आणि गॅमेटोफाइट, बस. ब्रायोफाइट मध्ये तेच असतं, टेरिडोफाइट मध्ये तेच असतं, फक्त पोझिशन कोणती असते लक्षात ठेवा. ब्रायोफाइट मध्ये डायरेक्ट पाण्यातच तयार होतो आणि आपले जे आहे टेरिडोफाइट म्हणजे वॅस्क्युलर सिस्टीम ज्यांच्याकडे असते त्यांच्याकडे जो तयार झालेला असतो स्पोरोफाइट, तो फिमेल बॉडीवरती तयार होतो. एवढं लक्षात ठेवा बस. आणि त्याचे एक्झाम्पल आहे सेलाजिनेला, सॅल्विनिया. होमोस्पोरस असतात काही जण, काही हेट्रोस्पोरस असतात, जे की स्पोरोफाइट तयार झालेले असतात ना टेरिडोफाइट मध्ये. तर काही होमोस्पोरस असतात, म्हणजे सेम सेम गॅमेट असलेले, सेम स्पोर असलेले, आणि हेट्रोस्पोरस. तर होमोस्पोरसचे एक्झाम्पल आहेत सेलाजिनेला आणि सॅल्वेनिया. तर हे आलेले आहेत, नीटला लक्षात ठेवा. कोणत्या पण एक्झामला आलेले आहेत ते, बऱ्याच एक्झामला हायलाइट करून ठेवा. तर आज आपल्याला बघायचंय थोडंसं इम्पॉर्टंट आहे, जे की जिम्नोस्पर्म आहे. तर राज, तेवढा जिम्नोस्पर्मचा पॅराग्राफ वाचून घे सुरुवातीचा. The gymnosperm वाचतोय आवाज येत नाही. sorry. The gymnosperms are plants in which the ovules are not enclosed by any ovary wall and remains exposed both before and after fertilization. The seeds that develop post-fertilization are not covered, that are naked. Gymnosperm, including medium-sized trees or tall trees and shrubs. One of the gymnosperms, the giant redwood tree Sequoia, is one of the tallest tree species. The roots are generally tap roots. Roots in some genera have fungal association in the form of mycorrhiza, while in some other small specialized roots called colloid roots are associated with entomyxin uh, cyanobacteria. The system are unbranched or branched. The leaves may be simple or compound. In cycles, the pinnate leaves persist for few years. The leaves in gymnosperms are well adapted to withstand extreme temperature, humidity, and wind. In conifers, the needle-like leaves reduce the surface area. Their thick cutis and sunken stomata also help to reduce water loss. ठीक आहे. तर हे बघा, आता पॅरा वाचताना हा पहिला पॅरा आहे जिम्नोस्पर्मचा. ठीक आहे, एक मिनिट. हा ठीक आहे. तर हे बघा, जिम्नोस्पर्मचा अर्थ आहे, हे जो आहे ना प्लांट किंगडमचा चौथा टाइप आहे. पहिला बघितला एल्गी, ब्रायो, फक्त जे हायलाइट केलेले वर्ड मी सांगतोय ते थोडे साईडला लिहून घ्या, नाहीतर हायलाइट करा, बस एवढंच लक्षात ठेवा. तर जिम्नोस्पर्म मध्ये सगळ्यात पहिले तुम्हाला सांगितलंय त्याचा अर्थ काय असतो. तो जिम्नोस म्हणजे नेक्ड, स्पर्मा म्हणजे सीड. स्पर्मा स्पर्मा हे जे आहे त्याचा अर्थ समजून घ्यायचं, जीन्स नाहीतर समजा सीड. ठीक आहे, त्याचा एकच अर्थ असतो स्पर्माचा, सीड, बस एवढं. आणि जिम्नोस म्हणजे नेक्ड, म्हणजे याला कोणत्याही प्रकारचं कव्हरिंग नसते. आता बाकी ब्रायोफाइट, टेरिडोफाइट मध्ये जे की स्पोर फॉर्मेशन झालं असतं ना, टेरिडोफाइट मध्ये फिमेल गॅमेटोफाइट वरती आणि ब्रायोफाइट मध्ये जे की थॅलस वर पाण्यामध्ये तयार झालेलं असतं, तर त्यांना एक कव्हरिंग असतं. एंजिओस्पर्म मध्ये पण कव्हरिंग असतं, पण जिम्नोस्पर्म मध्ये कव्हरिंग नसतं, डायरेक्ट ओपन असतात, ते नेक्ड असतात. एवढं लक्षात ठेवा. कोण? जे की स्पोर्स तयार झालेले असतात ते. ठीक आहे.
तर नंतर सांगितलं तुम्हाला द सीड्स दॅट डेव्हलप पोस्ट फर्टिलायझेशन आर नॉट कवर्ड आर नेक्ड जिम्नोस्पर्म इन्क्लूड मीडियम साईज ट्रीज ऑर टॉल. आता काही काही एक्झाम्पल दिले तुम्हाला की जगातले आता सगळ्यात जे उंच झाडं असतात ना ते जिम्नोस्पर्म असतात आणि सगळ्यात लहान जे असतात म्हणजे दिसायला झाडासारखे पण फ्रूट वगैरे बिअर करत नाहीत, ते फ्लॉवर आणि फ्रूट बिअर करत नाहीत पण दिसायला झाडासारखे असतात ते जिम्नोस्पर्म असतात. सगळे जे दिसायला छोटे पासून सगळ्यात उंच जे आपण रेड वुड ट्रीज म्हणतात ना एकदम जे बघा हायटेड असतात बघा आपल्या एरियात नसतात ते, तर किंवा ते बर्फात ख्रिसमस सारखे जे झाडं बघतो असे ख्रिसमस टाइप ट्रीज, तर ते सगळे या टाइप मध्ये येतात, या फायलम मध्ये येतात जिम्नोस्पर्म मध्ये. तेवढं लक्षात ठेवा, हे फायलम आहे जिम्नोस्पर्म. जसं की ब्रायोफाइट, टेरिडोफाइट, जिम्नोस्पर्म, एल्गी हे सगळे फायलम आहेत. लक्षात ठेवा, फक्त किंगडम नाही आहेत, किंगडम प्लांटच्या खाली येणारे फायलम आहेत ते. तर या जिम्नोस्पर्म फायलम मध्ये सगळ्यात उंच आणि सगळ्यात लहान फ्रूट आणि फ्लावर बिअर न करणारे फक्त सीड असलेले प्लांट असतात, एवढं लक्षात ठेवा. आणि त्यांच्या पण सीड या नेक्ड म्हणजे बिना कव्हरच्या असतात, कोणत्याच प्रकारचं कव्हरिंग नसतं त्याला, कारण की त्यांना डायरेक्ट रिप्रोडक्शन करायचं असतं म्हणून. ठीक आहे, तर एवढं लक्षात ठेवा. नंतरची गोष्ट आहे जिम्नोस्पर्म इन्क्लूड मीडियम साईज श्रब्स टू हायर प्लांट्स आणि ऑफ द जिम्नोस्पर्म द जायंट रेडवूड ट्री सिक्वोया, ज्याचं नाव आहे ते आपल्या इथं आढळत नाही, सर्च करा ते तुम्हाला भेटून जाईल. सिक्वोया नावाचं जे रेडवूड ट्री आहे खूप हायटेड, त्याचं जे खालचं स्टेम असते बघा इतकं सरफेस एरिया त्याचा मोठा असतो की त्याला खोदून त्याच्यातून रस्ते बनवलेले जातात आणि त्याच्यामधून कार जाते, इतकं मोठं त्याचं नुसतं स्टेम असतं. एवढं लक्षात ठेवा, त्याला ते या जिम्नोस्पर्मच्या अंडर येतं, एवढं लक्षात ठेवा, बस बाकी काही नाही. नंतर दिले इज वन ऑफ द टॉलेस्ट ट्री, सगळ्यात उंच आहे रेडवूड, ते या स्पेसिस मध्ये येतं. ठीक आहे. द रूट्स अँड जनरली टॅप रूट. आता रूटचे 2 टाईप माहिती आहेत का तुम्हाला कोणाला, काय असतात ते? कोणते पण 2 टाईप सांगा यार. नाही का? बरं ठीक आहे, बघा 2 टाईपचे रूट असतात, एक असतात टॅप रूट आणि दुसरे असतात ऍडव्हेंटिशियस रूट. आता हे जे मोठे मोठे हायर प्लांट असतात ना सगळे, यांच्याकडे शक्यतो 99% टॅप रूटच असतात कधी पण, लक्षात ठेवा तुम्ही. आणि जे ऍडव्हेंटिशियस रूट जे असतात ना ते आपण जे मका वगैरे जे मोनोकॉट झाडं खातो ना, मका मुळा झालं तर आपलं ते गाजर, कॅरट, अजून ट्युबरस म्हणजे समजा बटाटे वगैरे, यांचे सगळ्यांचे छोटे प्लांट असतात शेतातले, ते सगळे ऍडव्हेंटिशियस रूट म्हणजे असे पसरलेले असतात. आणि हे टॅप रूट म्हणजे जास्त पसरलेले नसतात आणि एकच असं लॉंग रूट असतं, ज्याचे की 2-3 टाईप असतात, ते आपण पुढच्या जे चॅप्टर आहे आपल्याला त्याच्यामध्ये बघू आपण याच्यातला डिफरन्स. तर हे जे जिम्नोस्पर्म आहेत याचे सगळ्यांचे रूट हे टॅप रूटच असतात, तेव्हा ऍडव्हेंटिशियस कोणाचेच नसतात. नंतर रूट्स इन द सेम जेनेरा हॅव फंगल असोसिएशन इन फॉर्म मायकोरायझा. आता मी तुम्हाला मागच्या चॅप्टर मध्ये सांगितलं होतं बघा, सिम्बायोटिक असोसिएशन म्हणजे काय असतं. एखाद्या सोबतचा एक म्युच्युअलिझम मध्ये ऑर्गॅनिझम किंवा प्लांट असतो जो की मोठ्या सिस्टीम कडून फायदा पण घेतो आणि स्वतःला पण डेव्हलप करून घेतो, त्याला म्हणतो आपण मायकोरायझा. जसं की लायकेन होतं बघा मागच्या ह्याच्यामध्ये, तो पण सिम्बायोटिक असोसिएशन कोणासोबत करतो, फंगस सोबत आणि एल्गी सोबत, पॉल्युशन इंडिकेटर ज्याला आपण म्हणतो लायकेन. तसंच हे जे मायकोरायझा आहे ते पॉल्युशन इंडिकेटर नाहीये, पण ते रूट मध्ये पाणी धरून ठेवायला एक सिस्टीम असते त्याची, जे हायपे आणि जे तुम्ही शिकलात मागच्या याच्यामध्ये फंगस हायपे वगैरे असते या मायकोरायझाकडे, हायपे आणि मायसेलियम, आणि त्याची रूट कॅपॅसिटी होल्डिंगची जास्त असते. हा, होल्डिंग कॅपॅसिटी या मायकोरायझाची जास्त असते, पाणी फूड ऍब्झॉर्ब करण्यासाठी त्याला मदत करतं, म्हणून ते सिम्बायोटिक असोसिएशन मध्ये असतं जिम्नोस्पर्मच्या, एवढं लक्षात ठेवा. रूट्स इन द सेम जेनेरा हॅव फंगल असोसिएशन इन फॉर्म मायकोरायझा. आणि ते स्पेशली एक झाड असतं बघा उंच, ते ख्रिसमस सारखं असतं बघा, ते म्हणजे लांब लांब पानं असतात त्याचे, पायनस माहिती ना, ते ख्रिसमस सारखं. हा, तर या पायनस मध्ये स्पेशली हे मायकोरायझा जे आहेत छोटे छोटे, ते एकदम खाली त्याच्या रूटच्या दिसून येतात वॉटर होल्ड करण्यासाठी, एवढंच लक्षात ठेवा. नंतर आहे वाईल इन सम अदर सायकस, जसं की सायकस नावाचे एक प्लांट आहे, ते आपल्या अननसाचं जसं झाड असतं ना तसं दिसतंय बघा, पुढच्या पेज वरती तुम्हाला डायग्राम आहे, हे असतं सायकस वरचं. ठीक आहे, हा, ते सायकस पायनस काय असतं डायग्राम आहे, तुम्हाला बघून घ्या. तर ते सायकस जे झाड दिले ना तुम्हाला पुढं, while in some other cycles small specialized roots called colloidal roots are associated with nitrogen fixing cyanobacteria. आता नायट्रोजन फिक्सिंग हे आपण बघितलेलं आहे पहिल्या चॅप्टर मध्ये, पॉईंट काय असते ते, नायट्रोजन लागतं सगळ्या झाडांना. आपल्या ऍटमॉस्फिअर मध्ये 75 to 78% नायट्रोजनच आहे आपल्या बॉडीमध्ये. नायट्रोजन आणि कार्बन असे काही की 4-5 कंपोनेंट आहेत, नायट्रोजन, कार्बन, ऑक्सिजन, ज्याच्याशिवाय कोणताच लिव्हिंग ऑर्गॅनिझम सर्वाइव्ह करू शकत नाही एक्सेप्ट मायकोप्लाझ्मा. मायकोप्लाझ्माला ऑक्सिजनची गरज नसते, ते आपण बघितले बरोबर आहे, तो एकटाच असा आहे ज्याला की कशाचीच गरज नसते, तो फक्त लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये आहे बस, लोकोमोशन करतो म्हणून. ठीक आहे, बाकी सगळ्यांना ऑक्सिजन नायट्रोजनची गरज असते. तसंच या जिम्नोस्पर्मला पण नायट्रोजनची गरज आहे.
तर ह्या जो सायकस म्हणून जे तुम्हाला एक्झाम्पल दिलंय ना, तर याच्यामध्ये काय असतं, जसं की पायनस मध्ये मायकोरायझा असतो पाणी धरून ठेवायला, तसं याच्यामध्ये नायट्रोजन फिक्सिंग सायनोबॅक्टेरिया असतो सायकस मध्ये. कशाला? तर नायट्रोजन फिक्सिंग करायला. नायट्रोजन का बरं लागतं? लागतं, आता सगळ्याच झाडांना लागतं, बरोबर आहे. सेल्युलर रेस्पिरेशन वगैरे करण्यासाठी नायट्रोजनची गरज असते त्यांना, म्हणून ते नायट्रोजन फिक्सिंग सायनोबॅक्टेरिया धरून ठेवतात. नंतर तुम्हाला दिलंय द स्टेम्स आर अनब्रांच, जस की सायकस मध्ये, आणि ब्रांच पायनस आणि सिट्रस मध्ये. सिट्रस हे एक्सेप्शन आहे एका बाबतीत, ते सांगू पुढे तुम्हाला. द लिव्स मे बी सिम्पल ऑर कंपाऊंड. आता पानं कसे असणार आहेत त्याचे? काही जणांचे सिम्पल असणार आहेत, काही जणांचे कंपाऊंड म्हणजे एकत्रित असणार आहेत. एवढं लक्षात ठेवा बस. In Cycas, the pinnate leaves persist for few years. The leaves in Gymnosperm are well adapted to withstand temperature, humidity and wind. आता हे थोडेसे अडॅप्टेड झाड आहेत ना, इव्होल्युशन झालेले यांच्यामध्ये, म्हणजे यांचे जे रूट आहेत त्यांचं स्टोमाटा चांगला असणार आहे, त्यांचं ट्रान्सपिरेशनचा रेट थोडा कमी असणार आहे, पाणी लॉस करू देणार नाहीत, म्हणजे सगळे ऍडव्हान्स सिस्टीम आहे यांच्याकडे असं सांगितलंय तुम्हाला पॅरामध्ये, बस बाकी काहीच नाही. नंतर दिले तुम्हाला इन कोनिफर्स. आता कोनिफर्स हे एक्झाम्पल आहे, लक्षात ठेवा जिम्नोस्पर्मचं. कोनिफर्स नावाचा एक टाईप असतो. द निडल लाईक लिव्स रेड्यूस द सरफेस एरिया. आता त्याचे काही लिव्स जे असतात कोनिफर्सचे, छोटे छोटे असतात ते झाड या टाईप मध्ये. तर जे कोनिफर्स नावाचे जिम्नोस्पर्म असतात, त्यांचे जे पानं असतात झाडाचे कोनिफरचे, त्यांचा रेड्यूस झालेला असतो सरफेस एरिया. का? तर त्यांच्यामधून कमीत कमी वॉटर लॉस व्हावा, म्हणजे पाण्याचा लॉस जो होतो, स्टोमाटा ओपन होतो रात्री फोटोसिंथेसिसच्या नंतर, बरोबर आहे. तर जेव्हा ते पाण्याचा लॉस होतो जास्ती, तर कमीत कमी लॉस व्हावा म्हणून जे कोनिफर्स आहेत यांचे स्ट्रक्चर त्यांनी स्वतःहून इव्हॉल्युशन करून बदलून घेतले खूप वर्षानंतर, आणि त्यांचा सरफेस एरिया त्यांनी कमी केलाय, आणि स्टोमाटाची साईज पण कमी केली, आणि वॉटर लॉस कमी केला, बस एवढं दिलंय. तर यात फक्त मेन गोष्टी एवढ्याच आहेत की मायकोरायझाचं कंपोनेंट असतं पायनस सोबत, आणि सायकस सोबत असतो नायट्रोजन फिक्सिंग सायनोबॅक्टेरिया. एवढं साईडला लिहून घ्या. बाकी एक्झाम्पल दिले 2-3 पाठ करा बस. तर पुढचा पॅरा थोडा आहे म्हणजे समजून घ्यायच्या लायकीचा. तर आता शॉर्ट मध्ये समजवतो, पहिले वाचून घे. आदित्यच बरा पॅरा पुढच्या पेजवरच आहे का आदित्य? हो आहे ना, एक मिनिट. कुठून वाचायचं होतं? हे नवीन पेज वरच, द जिम्नोस्पर्म्स आर हेट्रोस्पोरस वगैरे. The gymnosperms are heterosporous. They produce haploid microspores and megaspores. The two kinds of spores are produced within the sporangia that are borne on sporophytes, which are arranged spirally along on axis to form lax or compact strobili or cones. The strobili bearing microsporophytes and microsporangia are called microsporangiae or male strobili. The microspore develop into a male gametophyte generation which is highly reduced and it is confined to only a limited number of cells. The reduced gametophyte is called a pollen grain. The development of pollen grains takes place within the microsporangia. The cones bearing megaspore phytes with ovules or megasporangia are called macrosporangia or female strobili. The male or female cones or strobili may be borne on the same tree, Pinus. However, in Cycas, male cones and megaspore phytes are borne on different trees. The megaspore mother cell is differentiated from one of the cells of the nucleus. The nucleus is protected by envelopes, and the composite structure is called an ovule. The ovules are borne on megasporophytes, which may be clustered to form the female cones. The megaspore mother cell divides meiotically to form 4 megaspores. One of the megaspores enclosed within the megasporangium develop into a multicellular female gametophyte that bears 2 or more archegonia or female sex organs. The multicellular female gametophyte is also retained within megasporangium. तर हे बघा, आता हा जो आहे ना पॅरा थोडा समजून गेला आहे प्रॉब्लेमॅटिक. समजला का तुम्हाला काहीतरी काय ते? काय बरं या पॅरामध्ये तुम्हाला दिलंय का ते सांगा मला कोणतरी. ते पोलन ग्रेन्स म्हणजे आता कोणता? नाही, आता मला सांग, या पॅरावरून तुला कोणती गोष्ट कळाली? की ते मोड ऑफ न्यूट्रिशन आहे, रिप्रोडक्शन आहे, का अजून काहीतरी युजेस आहेत? ते सांग मला काय आहे नेमकं ते. मोड ऑफ न्यूट्रिशनच आहे.
नाही रे बाबा, हे रिप्रोडक्शन आहे त्यांच्यामधलं. हा पॅरा पूर्ण मी तुम्हाला परवाच्या याच्यामध्ये पण सांगितलं होतं, दुसरा पॅरा नेहमी रिप्रोडक्शनचा असतो झाडांमध्ये, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. हा जो आहे ना तो पॅरा तुम्हाला आता रिप्रोडक्शन कसं करतात, आता प्रत्येक तुम्ही जे बघितलं अल्गी, ब्रायोफाइट, टेरिडोफाइट, दुसरा पॅरा बघा रिप्रोडक्शन कसे करतात त्याच्यावरतीच आहे. तसं जिम्नोस्पर्म्स पण आहे, दुसरा पॅरा रिप्रोडक्शन वरती दिलाय. आता तुम्ही बघितलं अल्गी असो, ब्रायोफाइट, टेरिडोफाइट, किंगडम मोनेरा, ते आतापर्यंत तुम्ही टेरिडोफाइट बघितलंय, यांच्यामध्ये जे रिप्रोडक्शन होतं प्रत्येकामध्ये 2-3 टाईपचं असतं. तसं याच्या पण मध्ये पण 3 टाईप्स आहे, व्हेजिटेटिव्ह, असेक्सुअल आणि सेक्सुअल, बरोबर आहे. तर हे जे आहे ना व्हेजिटेटिव्ह आणि असेक्सुअल तर होतच आहे, पण याच्यामधलं जे आहे सेक्सुअल रिप्रोडक्शन कसं होतंय हे थोडं अवघड आहे समजून घ्यायला. म्हणजे फक्त मेन शब्द आहेत ते लक्षात ठेवा बस. तर समजून घ्या की हे ऍक्च्युली याची लाईफ सायकल काय आहे जिम्नोस्पर्मची, ती दिली तुम्हाला. लाईफ सायकल म्हणजे पॅरेंटचा ऑफस्प्रिंग कसा होतो आणि पुन्हा ऑफस्प्रिंग पासून नवीन ऑफस्प्रिंग कसा तयार होतो ते दिलंय तुम्हाला. म्हणजे सगळ्यांसारखंच दिलंय, वेगळं काही नाहीये. तर रिप्रोडक्शन कसं होतं ते दिलंय. सगळ्यात पहिले तुम्हाला सांगितलंय द जिम्नोस्पर्म आर हेट्रोस्पोरस. आता हे पेज काढा तुम्ही मागचं, म्हणजे मागच्या पेजवर बघा टेरिडोफाइट कोण असतात, होमोस्पोर आणि हेट्रोस्पोर दोघ जण असतात, बरोबर आहे की नाही? सांगा मला. हो. हा होमोस्पोर्स. हा टेरिडोफाइट जे आहेत ना ते दोन्ही असतात, होमोस्पोर आणि हेट्रोस्पोर. पण जिम्नोस्पर्म ते फक्त हेट्रोस्पोरस असतात, एवढं हायलाइट करा त्याला. पहिला शब्द तो आहे. कोणी जर विचारलं तुम्हाला प्लांट किंगडम मधले पहिले हेट्रोस्पोर्स कोण आहेत, तर ते असतात जिम्नोस्पर्म. ठीक आहे. Gymnosperm are first heterospore in plant kingdom. They produce haploid microspore and megaspore. आता मेल आणि फिमेल गॅमेट जसं की टेरिडोफाइट मध्ये आपण बघितलं त्याला काय म्हणतात, किंवा ब्रायोफाइट मध्ये एकाला म्हणतात आर्केगोनियम, दुसऱ्याला अँथ्रेगोनियम, बरोबर आहे. तसं इकडं जे आहे मेल फिमेल त्याला म्हणतात, एकाला म्हणतात मायक्रोस्पोर आणि मेगास्पोर. ठीक आहे. आणि ते दोघ जण कसे असतात, हॅप्लॉइड म्हणजे एन असतात, डॅप्लॉइड नसतात. म्हणजे सिंगल गॅमेट असतात, हॅप्लॉइड असतात, बरोबर आहे. तर ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. मायक्रोस्कोप असतो आणि एक मेगास्पोर असतो एकाच ब्रांच वरती. द टू काइंड्स ऑफ स्पोर्स आर प्रोड्युस्ड विदिन स्पोरॅन्जिया. तर जो स्पोरॅन्जिया जो असतो ना त्याचा स्पोर फॉर्मेशन झालेला आहे, तर 2 काइंडचे स्पोर तयार करतो, मायक्रोस्पोर आणि मेगास्पोर. that are born on sporophylls which are arranged spirally along the axis to form lacs or compact strobili आणि cones. तर त्या 2 स्पोरचं नाव काय आहे, स्ट्रॉबेली आणि कोन. आणि हा असतो मेल पार्ट. ठीक आहे. द स्ट्रॉबेली बिअरिंग मायक्रोस्पोरोफिल अँड मायक्रोस्पोरेंजिया आर कॉल्ड मायक्रोस्पोरेंजिएट ऑर मेल स्ट्रॉबेली. तर जे स्पोर जनरेट झालेलं असतं ना, मेगास्पोर आणि मायक्रोस्पोर, तर त्यातलं जे असतं ऍक्च्युअली स्पोरेंजिया, तर तो मेल आणि फिमेल गॅमेट तयार करतो जिम्नोस्पर्म मध्ये. आणि मेल गॅमेटला म्हणतात मेल स्ट्रॉबेली किंवा स्पोरेंजिया. मेल गॅमेट हा छोटा असतो जिम्नोस्पर्म मधला, समजलं का? हो. हा. तर मेल गॅमेट हा जिम्नोस्पर्म मधला छोटा असतो, म्हणून त्याला आपण म्हणतो मायक्रो, एवढं लक्षात ठेवा. आणि फिमेल गॅमेट जो असतो तो मेगा म्हणजे मोठ्या साईजचा असतो, मॅक्रो. ठीक आहे. तेच दिलंय पुढं. अँड द इज कॉल्ड मेल स्ट्रॉबेली. द मायक्रोस्कोप स्पोर डेव्हलप इंटू अ मेल गॅमेटोफायटिक जनरेशन विच इज highly reduced and is confined to only a limited number of cells. This reduced the gametophyte is called pollen grain. आता मेल गॅमेट नेहमी तुम्ही बघितलं असेल बघा, आधी 10वी मध्ये जा तुम्ही. पोलन ग्रेन म्हणजे काय असतं माहिती ना तुम्हाला, फ्लॉवर मध्ये असतं बघा, अँथर, फिलामेंट आणि अँथर मध्ये पोलन ग्रेन असतात, बरोबर आहे. आठवलं का काही? हो, आठवलं. हा. तर ते पोलन ग्रेन जे असतात ना ते मेल गॅमेट असतात. आणि हे जे मेल स्ट्रॉबेली आहे, मेल गॅमेट, तो काय तयार करणार आहे मग, पोलन करणार आहे. पण कसे करतो ते बघा, मी अजून एकदा वाचतो. द मायक्रोस्पोर डेव्हलप इंटू अ मेल गॅमेटोफाइट. म्हणजे जो मायक्रोस्कोपोर तयार झालेला असतो ना तो मेल असतो ऍक्च्युली, असं सांगितलंय. तर जनरेशन विच इज हायली रिड्युस्ड इन कन्फाइंड टू ओनली अ लिमिटेड नंबर ऑफ सेल. त्यांच्याकडे जास्त सेल नसतात मेलवाल्यांकडे, म्हणून तर त्यांना मायक्रो म्हणलंय. जास्त सेल नसतात, लिमिटेड सेल असतात. आणि दिस रिड्यूस टू गॅमेटोफाइट इज कॉल्ड पोलन ग्रेन. मग ते गॅमेटोफाइट कशामध्ये ट्रान्सफर होणार आहेत, ते पोलन ग्रेन बनणार आहेत त्यांचे, असं सांगितलं तुम्हाला. ठीक आहे. हा, ते समजून घ्या थोडं आहे. एवढंच लक्षात ठेवा तुम्ही, जे की मेल तयार झालेला असतो मेल स्ट्रॉबेली, तर ती मेल स्ट्रॉबेली नंतर डेव्हलप होती आणि पोलन ग्रेन तयार करते. एवढं समजलं का तुम्हाला? हो, समजलं. हा, मेल गॅमेट जो आहे मेल स्ट्रॉबेली ते पोलन ग्रेन तयार करते, बस एवढंच समजून घ्या. एवढंच दिलंय, बाकी काही नाही. द डेव्हलपमेंट ऑफ पोलन ग्रेन टेक प्लेस विदिन द मायक्रोस्पोरेंजिया.
ते मायक्रोस्पोरेंजिया मध्येच होणार आहे, कारण की मेल गॅमेट हा मायक्रो असतो ना, छोटा असतो. मग मायक्रोस्पोरेंजिया मध्येच पोलन ग्रेनची डेव्हलपमेंट होणार आहे. म्हणून दिलंय द कोन्स बिअरिंग मेगास्पोरोफिल ओव्ह्यूल्स और मेगास्पोरेंजिया आर कॉल्ड मॅक्रोस्पोरेंजिएट और फिमेल गॅमेटोफाइट. आता हे मेलचं झालं, पोलन ग्रेन कुठं तयार करतो, मायक्रोस्पोरेंजिया. तर मेगास्पोरेंजिया कोण असणार आहे, फिमेल असणार आहे, बरोबर आहे की नाही. दोन टाईपचे स्पोर असतात कोणत्या पण झाडावरती, म्हणजे शक्यतो जिम्नोस्पर्म वरती. एक असतो मेगास्पोर, एक असतो मायक्रोस्पोर. मायक्रोस्पोर जर मेल असला तर मेगास्पोर कोण असणार आहे, फिमेल असणार आहे, असंच दिलंय. ठीक आहे. फिमेल स्ट्रॉबेरी, मेल स्ट्रॉबेरी छोटी असते, फिमेल स्ट्रॉबेरी मोठी असते, एवढं लक्षात ठेवा साईज मध्ये. ठीक आहे. नंतर दिले तुम्हाला द मेल और फिमेल कोन्स और स्ट्रॉबेरी मे बी बॉर्न ऑन द सेम ट्री. आता हे जे आहे ते एकदम हायलाइट करून ठेवा, एकदम घासून घासून याला हायलाइट करा, नाहीतर साईडला लिहा पायनस. हे जे एक्झाम्पल दिले तुम्हाला पायनस, द मेल और फिमेल कोन्स आर स्ट्रॉबेरी मे बी बॉर्न ऑन सेम ट्री, हे एक्सेप्शन आहे पायनस साठी. ठीक आहे. पायनस जे झाड असतं, जे की तुम्हाला साईडला डायग्राम दिली आहे वाटतं, तर पायनसचं जे हे एक्सेप्शन आहे की मेल आणि फिमेल जर कोणत्या झाडावर एकसाथ डेव्हलप होत असतील तर ते फक्त पायनसवर आहे. ठीक. आणि बाकी जे सायकस आहे, सायकस वरती एकाच प्लांटवर डेव्हलप होत नसतं. इन सायकस मेल कोन्स अँड मेगास्पोरोफिल्स आर बॉर्न ऑन डिफरंट ट्रीज. त्यांच्यामध्ये दोन वेगवेगळ्या झाडांवरती होतं, कोणामध्ये सायकस. पण पायनस हे एकुलतं एक आहे अख्ख्या जिम्नोस्पर्म मध्ये, ज्याच्यावर की मेल आणि फिमेल दोघ जण एकत्र डेव्हलप होतात. समजलं का स्पोर त्यांचे. हा, ते हायलाइट करून घ्या पायनस, बस साईडला लिहून घ्या. आणि नंतर सायकस मध्ये मात्र दोन वेगवेगळे टाईप असतात, जे की जनरली कॉमन सगळ्यांमध्ये असतं. पण पायनस मध्ये दोघ जण एकत्र येतात, एवढं लक्षात ठेवा. मेल आणि फिमेल गॅमेट एकाच ब्रांच वरती येतात. ठीक आहे. एवढं लक्षात ठेवा. नंतर दिले तुम्हाला द मेगास्पोर, म्हणजे जी की फिमेल असती, मेगास्पोर मदर सेल, त्याला म्हणतात MMC, मेगास्पोर मदर सेल इज डिफरन्शिएटेड फ्रॉम वन ऑफ द सेल्स ऑफ द न्यू सेलस. ते ऍक्च्युअली 4 सेल असतात. हा, आता मी तुम्हाला शॉर्ट मध्ये एक लिंक तयार करून घ्या, तुम्ही एक चेन लिंक तयार करून घ्या. सगळ्यात पहिले लिहा मेगास्पोर मदर सेल म्हणजे MMC लिहा कुठंतरी. हा, लिहून घ्या कुठंतरी, लिहिलं काय? हो. आणि नंतर एरो टाकून लिहा मिओसिस. पहिले लिहून घ्या, नंतर नंतर आपण डिस्कस करू. पहिले लिहा मेगास्पोर मदर सेल म्हणजे MMC, नंतर एरो मारून लिहा मिओसिस, नंतर खाली लिहा टेट्राड तयार करतात, टेट्राड ऑफ मेगास्पोर. एरो मारून तिसरी स्टेप असते टेट्राड ऑफ मेगास्पोर. नंतर चौथं एरो मारून लिहा 3 डिजनरेट अँड 1 रिमेन्स, असं लिहा. 3 डिजनरेट होतं आणि एकच वाचतो, असं लिहा. ठीक आहे. लिहिलं काय? 3 डिजनरेट होतं आणि एकच वाचतो. हा, 3 डिजनरेट अँड 1 रिमेन्स असं लिहा, म्हणजे एक वाचतो असं लिहा. कोणत्याही भाषेत लिहा, तुम्हाला जसं लक्षात राहील तसं. हे झालं चौथं. लिहिलं का? आणि नंतर आहे लिहा फिमेल गॅमेटोफाइट प्रिपेअर्ड बाय मायटोसिस. फिमेल गॅमेटोफाइट जे प्रिपेअर्ड इज बाय मायटोसिस, असं लिहा. लिहिलं. हा, अजून एकदा रिवाइज करू. मेगास्पोर मदर सेल, नंतर लिहा मिओसिस, नंतर टेट्राड ऑफ मेगास्पोर, नंतर लिहा 3 डिजनरेट अँड 1 रिमेन्स, नंतर फिमेल गॅमेटोफाइट प्रिपेअर्ड बाय मायटोसिस. लिहिलं का एवढं? हा, आता आपण बघूत काय सगळं. आता हे बघा, तुम्हाला दिलेलं आहे 2 टाईप गॅमेट असतात, मेल आणि फिमेल, बरोबर आहे. इकडे ऍक्च्युअली त्याला आपण म्हणतो मेगास्पोर आणि मायक्रोस्पोर. मायक्रोस्पोर असतो मेल, मेगास्पोर असते फिमेल, बरोबर आहे. तर आता वाचतो मी, नंतर बघूत आपण. द मेल ऑर फिमेल कोन्स आर स्ट्रॉबेरी मे बी प्रेझेंट ऑन सेम पायनस, आणि डिफरन्स असेल तर सायकल्स. ठीक आहे. नंतर लिहिले द मेगास्पोर मदर सेल इज डिफरन्शिएटेड फ्रॉम वन ऑफ द सेल्स ऑफ द न्यू सेलस. जे मी तुम्हाला लिहिलंय ना, मिओसिस होऊन टेट्राड तयार होतो. टेट्रा म्हणजे 4, बरोबर आहे. टेट्रा, क्वाटर्नरी, तर 4 सेल तयार झालेले असतात. मदर सेलचे 4 सेल असतात न्यूसेलस मध्ये. ते आपण मॉर्फोलॉजी तुमचं झालं असेल, न्यूसेलस हा शब्द तुम्ही ऐकला असेल रिप्रोडक्शन इन प्लांट मध्ये. तर न्यूसेलस मध्ये जे की सिनर्जिड 4 सेल जे असतात ना मदर सेलचे, तर हा जो मेगास्पोर आहे मदर सेलचा, तो एक वेगळा असतो आणि बाकीच्या 3 या पोलर बॉडीज असतात. तर ते जे मी तुम्हाला लिहायला सांगितलं, टेट्राड ऑफ मेगास्पोर आणि 3 डिजनरेट आणि 1 रिमेन्स, तर ते 3 जे असतात ते डिजनरेट होतात आणि एक जो राहतो त्याला आपण म्हणतो मेगास्पोर. ठीक आहे. ती एक फिमेल गॅमेटोफाइट असते मदर सेल मधली. तर अजून वाचतो, द मेगास्पोर मदर सेल इज डिफरन्शिएटेड फ्रॉम वन ऑफ द सेल्स ऑफ न्यूसेलस. द न्यूसेलस इज प्रोटेक्टेड बाय ओव्ह्यूल by envelopes and the composite structure called ovule.
तर हा एक सेल वाचलेला असतो 4 पैकी 3 डिजनरेट होऊन एक जे राहिलेलं असतं ना त्याला म्हणतो आपण मेगास्पोर. न्यूसेलस मध्ये न्यूसेलसच्या बाहेर निघतं ते, आणि द न्यूसेलस इज प्रोटेक्टेड बाय ओव्ह्यूल. ते ओव्ह्यूल मध्ये प्रोटेक्टेड असतात. आता ओव्ह्यूल म्हणजे एक कव्हरिंग असते त्या न्यूसेलस मधली, सीडची कव्हरिंग नसती, तर सीडच्या आत जे असतं न्यूसेलस त्याची कव्हरिंग असते, त्याला म्हणतो ओव्ह्यूल. शब्द खूपदा ऐकला असेल तुम्ही, ठीक आहे. तर एवढं लक्षात ठेवा. नंतर दिले ओव्ह्यूल्स आर बॉर्न ऑन मेगास्पोरोफिल्स विच मे बी क्लस्टर्ड टू फॉर्म द फिमेल कोन. आता जे ओव्ह्यूल काय करणार आहेत, ते ओव्ह्यूल्स बॉर्न ऑन मेगास्पोरोफिल, ते त्याच फिमेलच्या याच्यावरतीच वाढणार आहेत आणि नवीन फिमेल तयार करणार आहेत, नवीन फिमेल कोन तयार करणार आहेत. बरोबर आहे की नाही? अशी डेव्हलपमेंट होत राहते त्याची. एवढंच दिले तुम्हाला. नंतर दिले द मेगास्पोर मदर सेल डिवाइड मिओटिकली टू फॉर्म 4 मेगास्पोर. नंतर आतल्यात त्यांचं डिव्हिजन होतं मदर सेलचं. द मेगास्पोर मदर सेल जी असती एक सेल, ऍक्च्युअली मदर सेल जी असते ना ती मिओसिस करते स्वतः सोबतच आणि 4 सेल तयार करते टू फॉर्म 4 मेगास्पोर. मिओसिस झाले की नेहमी 4 सेल तयार होतात, लक्षात ठेवा. ज्यामधले 3 पुन्हा वाया जातात आणि एक वाचतो ते मेगास्पोर. पुन्हा त्याचं मिओसिस होतं, पुन्हा 3 जातात, 3 वाया जातात. एक समजलं का लिंक तुम्हाला काय असते ते? गॅमेटोफाइट मधली, फिमेल गॅमेटोफाइट मधली. हो हे कळालं. बघा, हा फिमेल सीड जी असती ना तिला कव्हरिंग मेगास्पोरोजेनेसिस. मेगा जी असते फिमेल, तर तिचं जे ओव्ह्यूल असतं, ओव्ह्यूलच्या आत असतं न्यूसेलस, आणि न्यूसेलस मध्ये मेगास्पोर मदर सेल असतो, ठीक आहे. तर मग ते मेगास्पोर मदर सेलचं डिव्हिजन होतं, मिओसिस होतं. तर मिओसिस झाल्यावरती 4 पुन्हा हॅप्लॉइड तयार होतात, त्यातले 3 जातात, एक राहतो. मग ते एक राहिलेलं पुन्हा 3 जातात, एक राहतं. समजलं ना? अशी लिंक आहे. असं एक एक वाढत जातं. मग ते 3 नेहमी डिजनरेट होतात आणि एक वाढतं. हे एक्सेप्शन आहे जिम्नोस्पर्म मधलं. 3 नेहमी मरतात सेल आणि एकच वाचतो. त्या एकचे पुन्हा 4 होतात, त्यातले 3 मरतात, एक राहतो. एवढं लक्षात ठेवा. कोणामध्ये चाललंय सगळं? जे की मेगास्पोर आहे फिमेल त्याच्यामध्ये चाललंय, ओव्ह्यूल मध्ये तिच्या. नंतर द मेगास्पोर मदर सेल डिवाइड मिओटिकली टू फॉर्म 4 सेल. द वन ऑफ द मेगास्पोर एनक्लोज विदिन द मेगास्पोरेंजियम. एक सेल जी असती ती मेगास्पोरेंजियम मध्ये राहणार आहे. 3 ज्या मरतात सेल तर डिजनरेट होतात, तर एक सेल जी असती ती मेगास्पोर मध्येच असणार आहे ना, फिमेल मध्ये. मेगा म्हणजे फिमेल, फिमेल मध्येच राहणार आहे. आणि डेव्हलप इंटू मल्टीसेल्युलर फिमेल गॅमेटोफाइट दॅट बिअर्स 2 or more आर्केगोनिया. आणि ते डेव्हलप होतो आतल्यात आणि आर्केगोनिया. हॅलो, कोण आहे रे बाबा? हॅलो, तुमचा आवाज येत नाही रे. येतोय. कटत येतोय. माझा आवाज येत नाही का रे? त्याचं नेट स्लो झालं असेल कदाचित. येत होतं, क्लिअर येतो एकदम आवाज. मला पण येतोय. चांगल्या नेटवर्कच्या एरियात जाऊन बस रे बाबा. बरं ठीक आहे, ते ठीक आहे. आता आपण कंटिन्यू लेक्चर समजा. हा ठीक आहे. तर तेच म्हणलं मी तुम्हाला. जाऊ द्या, अजून एकदा रिव्हिजन करू आपण स्टार्टिंग पासून. हे बघा, जिम्नोस्पर्मचे 2 असतात, मेगा आणि मायक्रो, ठीक आहे. मायक्रो असतो मेल, मेगा असते फिमेल. तर फिमेल मध्ये काय असतात, एक जी सिनर्जी मदर सेल असते मेगास्पोर मदर सेल, तर ती 4 तयार करते हॅप्लॉइड मिओसिस करून. ज्यातले 3 जातात, एक राहतं, पुन्हा एकाचं तयार होतं आर्केगोनिया, ठीक आहे. आर्केगोनिया तयार होतं और female sex organ. The multicellular female gametophyte is also retained within megasporangium. The multicellular female gametophyte जी तयार झालेली असते, ज्याला आपण म्हणतो आर्केगोनिया, is also retained within megasporangium. ती पण मेगास्पोरेंजियमच्या आत असते, एवढं लक्षात ठेवा. समजलं ना? मायक्रो म्हणजे मेल, मेगा म्हणजे फिमेल. मेगाचं मिओसिस होतं आतल्या आत, एकाचे 4 होतात, 3 डिजनरेट होतात, एक राहतो. फिमेल गॅमेटोफाइट प्रिपेअर्ड बाय मायटोसिस. नंतर मायटोसिस होतं, त्याला आपण म्हणतो आर्केगोनिया. आणि ते फिमेल सेक्स ऑर्गन असतो जिम्नोस्पर्म मधला. जस की तिकडे ब्रायोफाइट मध्ये काय असतं, आर्केगोनियम वगैरे असतं, अँट्रोइडियम, आर्केगोनिया, तसं इकडे पण आर्केगोनिया असतो, जो की फिमेल ऑर्गन असतो. आणि बस एवढं लक्षात ठेवा बस. आणि तो आतल्या आत मेगास्पोरेंजियम मध्ये डेव्हलप होतो. एवढा पॅरा कळाला का? हो कळालं. हा ठीक आहे. हे ऍक्च्युली काय लाईफ सायकल आहे फिमेल गॅमेटोफाइटची, ठीक आहे. आणि मेल गॅमेटोफाइट बिचारा आपला छोटा साईज असतो मायक्रो, तसं गॅमेट येतो, फिमेल सोबत फ्युजन करतो आणि नवीन तयार करतो. बस जो फिमेल आर्किगोनिया तयार झालेला आहे इतक्या प्रोसेस नंतर, तर बस त्याच्यासोबत फ्युजन करतो, एवढं लक्षात ठेवा. तर पुढचा पॅरा शॉर्ट मध्ये वाचू नका, मीच सांगतो. अनलाइक ब्रायोफाइट आणि टेरिडोफाइट, in gymnosperm the male and female gametophyte do not have independent free living existence.
ब्रायोफाइट आणि टेरिडोफाइट मध्ये कसं असतं बघा, मेल आणि फिमेल शक्यतो एकत्रच असतात असं म्हणलंय त्यांनी, फ्री एक्झिस्टन्स नसतं त्यांचं. तसं यांच्यामध्ये पण असतं. ठीक आहे, एकत्रच असतं शक्यतो, जास्त लांब लांब नसतात, एकाच ब्रांच वरती असतात. जसं की पायनस मध्ये दोघ जण एकत्रच असतात, बरोबर आहे. सायकस मध्ये तरी थोडे वेगवेगळे असतात, पण पायनस मध्ये तर एकत्रच असतात असं सांगितलं त्यांनी. मेल आणि फिमेल गॅमेट एकत्र असतात. दे रिमेन विदिन द स्पोरेंजिया, रिटेन ऑन द स्पोरोफाइट. द पोलन ग्रेन इज रिलीज्ड फ्रॉम द मायक्रोस्पोरेंजियम. आता रिप्रोडक्शन ऍक्च्युअली कसं होतं ते सांगितलं तुम्हाला. तर ते बघा, आता हे तर फक्त सेक्स ऑर्गनची डेव्हलपमेंट झाली वरचा पॅरा म्हणजे, ठीक आहे ना. आता त्या दोघांचं फ्युजन कसं होतं ते सांगितलं याच्यामध्ये. तर काय होतं, दे रिमेन विदिन द स्पोरेंजिया, रिटेन ऑन द स्पोरोफाइट. स्पोरोफाइट जेव्हा तयार होतात त्यांचे, आर्केगोनिया आणि त्याचं ते काय ते मायक्रोस्पोरोफाइट मेलवाल्याचं, तर ते दोघं जण जेव्हा डेव्हलप होतात ना, द पॉलन ग्रेन इज रिलीज फ्रॉम द मायक्रोस्पोरेंजियम. तर ते पॉलन ग्रेन जे असतात मेलवाल्याचे ते रिलीज होतात मायक्रोस्पोरेंजियम, ठीक आहे. मायक्रोस्पोरेंजियम जे असतं त्याचा पार्ट मेलवाल्याचा, तर पॉलन ग्रेन रिलीज होतात. दे आर कॅरीड इन द करंट्स ऑफ एअर. म्हणजे वाऱ्यानं वगैरे, किंवा जे पक्षी वगैरे बसतात ना, ते पक्षी किडे, बरोबर आहे की नाही. आपण म्हणतो ना पक्ष्यांद्वारे पॉलिनेशन होतं, तसं याचं पण पॉलिनेशन होतं, ठीक आहे. एअर करंट किंवा पक्षी वगैरे किडे येतात त्याच्यावर, तर असं पॉलिनेशन होतं आणि मेल गॅमेट फिमेल वर जातात. तेच सांगितलंय तुम्हाला, जसं की सगळ्यांमध्ये होतं तसं. दे आर कॅरीड इन एअर करंट्स अँड कम इन कॉन्टॅक्ट विथ द ओपनिंग ऑफ द ओव्ह्यूल बॉर्न ऑन मेगास्पोरोफिल. तर मायक्रोस्पोर मधून निघालेले जे गॅमेट असतात स्पोर्स, ते एअर करंटनं फिमेल गॅमेटोफाइट म्हणजे मेगास्पोरोफिल वरती येतात, चिटकतात. द पॉलन ट्यूब जी की फिमेलची असती, नाही सॉरी मेलची असते पॉलन, हा. द पॉलन ट्यूब कॅरिंग द मेल गॅमेट ग्रो टुवर्ड्स आर्केगोनिया. जी पॉलन ट्यूब असती ना, जी की रिलीज झालेली असती मायक्रोस्पोर मधून, ती आर्केगोनिया या फिमेलच्या पार्ट वरती येते, सेक्स ऑर्गन वरती. आणि नंतर इन द ओव्ह्यूल्स डिस्चार्ज देअर कंटेंट्स नियर द माउथ ऑफ द आर्केगोनिया. आणि नंतर जे ओव्ह्यूल जे रिलीज झालेलं असतं ना, ते पॉलन ग्रेन त्याच्या माउथ मध्ये टाकून देतं आर्केगोनियाच्या, ठीक आहे. असं सांगितलं, जे की सगळ्यांमध्ये होतं तेच असं होतं याच्यामध्ये. नंतर फॉलोविंग फर्टिलायझेशन झायगोट डेव्हलप्स इंटू एम्ब्रायो आणि ओव्ह्यूल्स इंटू सीड. नंतर काय होणार आहे, दोघांचं फर्टिलायझेशन होणार आहे, झायगॉट तयार होणार आहे, आणि झायगॉट पुन्हा सीड मध्ये तयार होणार आहे, आणि त्या सीड असतात इकडं, म्हणजे त्यांना कव्हरिंग नसणार आहे. ही झाली लाईफ सायकल. समजलं का काय ते. मेल गॅमेट येतो फिमेल वरती, आर्केगोनिया वरती, पॉलन ग्रेन टाकतो ओपनिंग मध्ये तिच्या, आणि नंतर फिमेल गॅमेट मध्ये फर्टिलायझेशन, जे की सगळ्या फिमेल मध्ये होतं तसं, आणि नंतर त्याचा सीड तयार होती, झालं. आणि जी नेकडं असती. असंच दिलंय तुम्हाला. समजलं ना काय ते. सगळ्यांना कळालं का रे. हा, अजून एकदा रिव्हिजन करू म्हणजे क्लिअर डाऊट होऊन जाईल. हे बघा, सगळ्यात पहिले तुम्हाला दिलंय जिम्नोस्पर्म बघितलं आपण, त्यानंतर रिप्रोडक्शन लाईफ सायकल कशी येते बघितली. एक असतो मेल गॅमेट, एक असते फिमेल गॅमेट. तर याचं नाव काय असतं मेल गॅमेटचं, मायक्रो, आणि फिमेल गॅमेट असती मेगा. मोठी असती नेहमी फिमेल गॅमेट गॅमेटोफाइट मध्ये, आपलं जिम्नोस्पर्म मध्ये, ठीक आहे. तर जे पॉलन ग्रेन रिलीज झाले असतात ना मेल गॅमेट मधून, तर ते येतात फिमेल आर्केगोनियावरती, ठीक आहे, जी की डिवाइड होऊन रिडिवाइड होऊन तयार झालेलं असतं. स्पोरोफाइट असतं ऍक्च्युअली ते. तर त्या आर्केगोनियावरती पॉलन ग्रेन येतात, बसतात, आत जातात, एअर करंट वगैरे येतात आणि आत जातात, आणि त्यांचं होतं फ्युजन. आणि त्यांचं काय, ते फ्लॉवर आणि सीड तयार करू शकत नाही जिम्नोस्पर्म, म्हणून त्यांचं सीड तयार, फक्त सीड तयार होतं. फ्लॉवर आणि फ्रूट तयार करू शकत नाही म्हणून सीड तयार होतं, आणि झायगोट फॉर्मेशन होतं, बस. झायगोट फॉर्म होऊन सीड तयार होती, आणि सीडला कव्हर नसतं. पुन्हा मग त्या सीड मध्ये दोघं जण मेल फिमेल एकत्र येतात, असं कंटिन्यू सायकल चालू असते. समजलं का. समजलं. झालं, याला म्हणतात लाईफ सायकल. आता आपलं जिम्नोस्पर संपलं. फक्त हा जो वरचा पॅरा आहे ना, की फिमेल गॅमेटोफाइटची डेव्हलपमेंट कशी होती, एवढा एकदा वाचून घ्या बस. बाकी काहीच याच्यामध्ये नाहीये. बाकी सगळ्या झाडामध्ये तसंच. तर आता लास्ट टाईप आहे आपला एंजिओस्पर्म. तर राज, पहिला पॅरा वाचून टाक एंजिओस्पर्मचा छोटा. Unlike the gymnosperms, where the ovules are naked, in the angiosperms or flowering plants, the polar grains and ovules are developed in specialized structure called flowers. The angiosperms, the seeds of the enclosed in fruits. The angiosperms are exceptionally large group of plants occurring in a wide range of habitats. They range in size from the smallest wolfia to tall trees, eucalyptus over 100 meters.
They provide us with food, fodder, fuel, medicines, and several other commercially important products. They are divided into two classes, dicotyledon and monocotyledon. The dicotyledons are characterized by seeds having two cotyledon, reticulate venations in the leaves and tetramerous or pentamerous flowers. That is having 4 or 5 members in each floral whorls. The monocotyledon, on the other hand, are characterized by single cotyledon seed, parallel venation in the leaves and terminal flower.